नमस्कार मित्रांनो, सैरसैदीच्या 5व्या भागामध्ये आपण जाणार आहोत रायरेश्वरच्या शेजारी असलेल्या केंजळगडाची सैर करायला. आता तुम्ही विचार करत असाल की सैरसैदी म्हणजे नक्की काय, तर या सिरीजच्या माध्यमातून आपण आपल्या सह्याद्रीतील ऐतिहासिक किल्ले, मनाला भुरळ घालणारे धबधबे आणि अशीच कित्येक ठिकाणं फिरणार आहोत. ह्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी किल्ले रायगडावरती गेलो होतो. दुसऱ्या भागामध्ये आपण किल्ले पुरंदर पाहिला. तिसऱ्या भागामध्ये आपण तोरणा किल्ल्याची सैर केली आणि चौथ्या भागामध्ये आपण तिकोना किल्ला पाहिला. केंजळगड हा भोरपासून सुमारे 25 किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहे. प्रवास करत असताना आपल्याला गावोगावी असलेली भाताची शेती, उंच उंच डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि त्याचबरोबर धुक्यात हरवलेले डोंगर पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, सैरसैदीच्या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा होस्ट अँड होस्ट मिस्टर रोमी. आणि आज आपण आलो आहोत केंजळगड या किल्ल्यावरती. तर चला ब्लॉगची सुरुवात करूयात. तर इथे एक शाळा आहे, आपण त्या मार्गाने जाऊयात. काही तो सोपा आहे जरा, पूर्णपणे काय तो लेंदी आहे. आणि मंदिराचा जो राईट साईडला समोर जो दिसतो तुम्हाला, तो थोडासा अवघड आहे. हा ट्रेक 20 ते 25 मिनिटाचा असून पावसामुळे या किल्ल्यावरती जाणारी वाट फार घसरडी झाली होती. ट्रेक करत असताना आपल्याला दोन्ही बाजूला घनदाट झाडी पाहायला मिळतात. एक नंबर क्लायमेट झाले मित्रांनो. जंगल बघा किती घनदाट आहे आणि त्यामधनं आहे ना पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि सगळी चारो तरफ कोरा आहे आणि आम्हाला काही दिसेना पण झालंय. ही वाट होती आमची. मित्रांनो, आता आम्ही ना ह्या गुहापाशी आलोय. तर आता आपण ही गुहा चेक करूयात. आतमध्ये काय मी जास्त जाणार नाही, कारण काय विषय, एक जण आतमध्ये काय होता, त्यांच्या अंगावरनं काहीतरी पडलं. किल्ल्यावरचं पाणी पण बघा कसं खाली. खालनं वरती आलो ना, वरती आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या बघायला भेटतात. तिकडनं आपल्याला वरती जायचंय. अशा सगळ्या पायऱ्या आहेत. हेच ते खालचं मंदिर, जिकडनं आपण चढायला चालू केलं. आणि ही ती शाळा खाली आहे या ठिकाणी. तिकडनं सरळ चालत यायचं आणि वरती चालत आलं 2 वाट आहेत. एक घेतली की ही डायरेक्ट इथं येते आणि पुढची वाट आहे ना ती अशी वरती पुढं जाऊन मग वरती ह्या बाजूला येते. तर जर का तुम्ही पुढं आला ना तर ती वाट जरा सोपी आहे. इथे कसं जरा जंगल जरा जास्त दाट आहे. बांधकाम चालू आहे इथं. विटा वगैरे पडले. मित्रांनो, हे मागं दिसतंय इथलं दारूचं कोठार आहे. आता आपण आतमध्ये जाऊन चेक करू की इथं काय. मित्रांनो, आम्ही वरती आल्यापासून ना फार जोराचं वार सुटलं इथं. आणि आता रायरेश्वर पठाराची इथं तुम्ही वातावरण कसं भारी झालं.
मित्रांनो, आई हो तुम्हाला आजचा हा केंद्रगडचा छोटासा प्रवास नक्की आवडला असेल. तर भेटत पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय.